रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, इथं आमचं उन्हाळी बाजरी पेरण्याचं काम चालू आहे। त्या अगोदर तण नियंत्रणाचंही काम चालू आहे, जेणेकरून नंतर बाजरी उगल्यानंतर जास्त गवतही होऊ नये। हे बघू शकता तुम्ही, युरिया आहे। युरियामध्ये आम्ही एकरी अर्धा किलो 18 जिन पावडर मिक्स करण्याचं काम केलेलं आहे। बघू शकता, धानुका कंपनीचं धानुजिन तणनाशक पावडर आहे। हे एकरी अर्धा किलो लागतं। अर्धा किलो पावडर युरिया म्हणजे 10-15 किलो युरियामध्ये मिक्स करायचं आहे आणि रानामध्ये आपल्याला शिपून द्यायचं आहे। पेरणीच्या अगोदर रानामध्ये पूर्ण पातळ शिपून द्यायचे आहे, कारण की जे पावडर आहे ते जर आपण पूर्ण टाकायला गेलो ते हवामध्ये उडून जाऊ शकतं। त्यामुळे आपल्याला युरिया किंवा मातीमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर गवतही कमी होऊ शकेल। बघू शकता, आम्ही बाजरी ही रान ओलून पेरलेली आहे। काही ठिकाणी अगोदर ओलीला आहे, काही ठिकाणी अजून चालू आहे, म्हणजे 2 एकर पेरणी चालू आहे आमची। त्यामध्ये आम्ही 1 किलो पावडर मिक्स करून शिपण्याचं काम चालू आहे, जेणेकरून नंतर गवत होणार नाही। जर नंतर गवत झालं तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतात खुरपणीचे वगैरे। बघू शकता, औषध शिपवल्यानंतर लगेच पेरणीचं काम चालू आहे। त्यामध्ये आम्ही महोदय 1 बॅग आणि US 7711ची 1 बॅग, म्हणजे अशा 2 बॅग आम्ही पेरणी केलेली आहे। बघू शकता, हे US ॲग्रेसीडचं आहे, 7711 बॅग आहे। त्या 2 बॅग आम्ही ट्रॅक्टरनं पेरणी केलेली आहे। बघू शकता, प्रत्येकी 1.5 किलोची बॅग आहे, म्हणजे 3 किलो बियाणं मला यामध्ये लागणार आहे। बघू शकता, ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी चालू आहे। याबद्दल आम्ही नांगर करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रूटर मारलेला आहे, नंतर पेरणी चालू आहे। सुरुवातीला प्रथम आपल्याला रान ओलून घ्यायचं आहे, जेणेकरून रान उगायला सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही। आणि आपल्याला बाजरी पेरताना त्यामध्ये युरिया मिक्स करायचा आहे, जेणेकरून पेरणी अंतामध्ये एकदम दाट बाजरी होणार नाही, थोडे पातळ पडू शकते। बाजरीची पेरणी पातळ होणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर त्याला फुटवे पण जास्त फुटेल। जर त्यामध्ये खत मिक्स केलं नाही तर एकदम दाट बाजरी पडू शकते, त्यामध्ये बियाणंही जास्त लागू शकतं। त्यामुळे आपल्याला ती खत वगैरे काहीतरी मिक्स करण्याची काळजी घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।